प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सिंगल क्वेश्चन सिरीज सुरू आहे सीईटी परीक्षेसाठी। चॅप्टर सुरू आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। आजचा प्रश्न क्रमांक आहे 13। आजच्या प्रश्नामध्ये आपण 12 नंबरला जो प्रश्न पाहिला त्याच्याच फक्त व्हॅल्यू चेंज करून सीईटी 2021 ला कसा प्रश्न आला होता ते बघणार आहे आणि त्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे आणि मग तुम्हाला कळेल की हा टाइप किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आणखी कसे कसे बदल करून प्रश्न विचारले जातात हे कंटिन्यू आपण आता बघणार आहे, रोज एक एक प्रश्न। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। प्रश्न असा आहे, द कॅपॅसिटन्स of a parallel plate capacitor is 4/3 times its original value if the dielectric slab of thickness d/2 is introduced between the plates, where d is the separation between the plates. The dielectric constant of the slab is option A 5, B 6, C 2 and D 4. तर बघूयात आपण। आता इथे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की हे जे आहे ते 4/3 टाइम्स झालेलं आहे C डॅश आणि ही D/2 थिकनेस, म्हणजे 12 नंबरच्या प्रश्नामध्ये एवढाच बदल करायचा आहे। मग आता जेव्हा तुम्ही या दोन पॅरलल प्लेटच्या मध्ये कुठलंही डायइलेक्ट्रिक टाकत नाही तेव्हाची कॅपॅसिटी असते C दॅट इज इक्वल टू A epsilon naught डिवायडेड बाय D। आणि आता डायइलेक्ट्रिक स्लॅब तुम्ही टाकलाय की ज्याची थिकनेस ही किती आहे D/2 आहे, म्हणजे याच्या निम्मी झालेली आहे आणि त्यावेळची कॅपॅसिटी 4/3 टाइम्स ओरिजिनल कॅपॅसिटी C असं दिलेलं आहे आणि टी ची किंमत ही D/2 दिलेली आहे। मग आता डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केल्यानंतर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो C डॅश दॅट इज इक्वल टू A epsilon naught डिवायडेड बाय D मायनस T प्लस T बाय K आणि हा K आपल्याला काढायचा आहे। मग आता बघा A epsilon naught डिवायडेड बाय D, आता या T ची किंमत टाकली आपण D/2 प्लस परत D/2K असं आपल्याला मिळालं। मग आता इथे बघा C डॅश दॅट इज इक्वल टू D मायनस D/2 म्हणजे D/2 A epsilon naught D/2 प्लस D डिवायडेड बाय 2K। आता D कॉमन काढायचं A epsilon naught, आता इथे D कॉमन काढलं आतमध्ये ब्रॅकेटमध्ये 1/2 प्लस 1/2K शिल्लक राहिलं। आता LCM 2 काढला A epsilon naught बाय D आणि इथे LCM काढला 2K। आता इथे K प्लस आता इथं 1 आलं। आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट बिकम न्यूमरेटर A epsilon naught बाय D इंटू 2K डिवायडेड बाय K प्लस 1। आता काय झालं, या C डॅश ची किंमत काय आपल्याकडे 4/3C दॅट इज इक्वल टू याची किंमत C टाकायची इथून दॅट इज इक्वल टू C इंटू 2K डिवायडेड बाय K प्लस 1। आता हे C कॅन्सल झालं आणि आता बघा आता आपल्याला काय मिळालं तर इथे 4/3 दॅट इज इक्वल टू 2K डिवायडेड बाय K प्लस 1। क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात 4K प्लस 4 दॅट इज इक्वल टू 3 to 6K अँड देअरफॉर आता बघा याला ट्रान्सफर केले 2K दॅट इज इक्वल टू 4 अँड देअरफॉर K दॅट इज इक्वल टू 4/2 दॅट इज 2। हा आला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट। समजलं का? तर अशा पद्धतीने सोडवायचं। याचं उत्तर C असं ऑप्शन आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रोज एक एक प्रश्नाचा का होईना सीईटीच्या अभ्यास करत चला, म्हणजे प्रॅक्टिसने ते तुम्हाला चांगलं जमेल। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।